हेमंत शेट्टी सर. आज तिघांचाही ओव्हरटाईम झालाय, त्यामुळे पाकिटात वाढ होईल यात ती मात्र शंका नाही आहे. प्रत्येकाच्या पाकिटामध्ये वाढ होईल. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. भाबळे बस संघाची पण जोडी सूरज केने आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र फलंदाज योगेश भालेकर. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये रफ्तार से करे गिरफ्तार असा खेळाडू, अर्थातच जिसकी पूरी दुनिया दीवानी ऐसा हमारा ऋतिक दीवाने मैदानावरती पाहायला मिळतोय. आठवतोय धर्मवीर चषक, त्या चषकामध्ये ऑल इंडिया ओपन मध्ये ती स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये स्वतःच्या जीवावरती 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूने पटकावला होता. सिंगल हँडेडली पुणे मावळ संघाला पराभवाची धूळ चाकली आणि त्यानंतर अगदी अजून एक संघाला पराभवाची धूळ चाकली स्वतःच्या जीवावरती. प्रत्येक ओव्हरमध्ये 4 विकेट वाटते 3 वेळा असं त्याने कारनामा त्या स्पर्धेमध्ये केला आणि विथ द बॅट जबरदस्त कामगिरी 40 धावा प्लस 2 वेळा कारनामा असा केला होता आणि संघाला चॅम्पियनशिपच्या दिशेला नेलं होतं. असा खेळाडू मैदानावरती ऋतिक दिवाने आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग इनवरती सूरज केने पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग इनवरती योगेश भालेकर. MD स्पोर्ट्स कुटकर विपक्ष NK स्पोर्ट्स खांडवळ अशी मॅच. धावसंख्या धावफलकावरती सूरज आणि योगेश हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक दिवाने मैदानावरती सज्ज या पहिल्या षटकामध्ये. सामन्याला होती सुरुवात 3 ओव्हरची मॅच. या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑफमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल ऋतिक टू सूरज. पहिलाच बॉल फुलटॉस पाहायला मिळाला. फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय. स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर हालाय चौकार पहिल्या बॉलवरती सूरज केनेच्या बॅटमधून. क्षणभर विश्रांती घ्यायला कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश सर आलेत. सकाळपासून भरपूर मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील केली गेली आहे आणि नक्कीच आज कष्टाचं चीज होईल कारण आज पगाराचा दिवस. ओव्हरटाईम भेटली पाहिजे सर. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव आहे. हा चेंडू डॉट आहे. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 5 ऑन द बोर्ड. प्रीतम शेठ जोशी साहेब यांच्या स्वप्नातून अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. फैजल शेख, आदित्य गौर सर, करण पटेल सर. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. या मॅचची गोल्डन विकेट देखील कॅरी होऊ शकली असती. डॉट बॉल. जबरदस्त कीपिंग पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. सगळी धावसंख्याची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा. चेंडू देखील 3 झाले. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं राहील. त्यामुळे रिक्वेस्ट आहे थोडंसं स्पीडअप करायचं. गोलंदाज तयार. शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात आलाय. मात्र एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 6 या आकड्यावरती.
6 धावा धावफलकावरती आहेत. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्कस आहे. आतापर्यंत चेंडूचा विचार केला चेंडू देखील 4 झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. MD स्पोर्ट्स कुटकर विपक्ष NK स्पोर्ट्स खांडवळ अशी मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ऋतिक दिवाने या मॅच मध्ये त्याची इनिंग फार महत्वाची आहे. स्वतःच्या जीवावरती मॅच टर्न करणारा खेळाडू म्हणून ओळख आहे. दुसरीकडे आपल्याला योगेश आणि सूरज ही एवन जोडी पाहायला मिळते भावळे ब संघाची. अर्थातच एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच NK स्पोर्ट्स खांडवळ कडून खेळत असताना ही सलामीची जोडी. यावेळेस फटका चांगला कॅचची संधी. ट्राय प्रतिम होता. जबरदस्त ट्राय मात्र अनिकेतच्या माध्यमातून मॅन फ्रॉम मड GG स्पोर्ट्स मड मधून खेळत असताना अनिकेत सिक्सर किंग म्हणून ओळख आहे. मात्र आज त्याची नियुक्ती लागली MD स्पोर्ट्स कुटकर मधून खेळत असताना मिड विकेट मध्ये जबरदस्त कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. त्यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक पहिल्या समाप्त धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जे मात्र 7 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अजय पांढरेला आपण पाहू शकतो. गोलंदाज तयार अजय पांढरे. खोलवा डब्याचा बॉल. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. फिल्डर येतील. सिंगल डबल सिंगल वरती समाधान मानावं लागेल. मग याला म्हणतात किस्मत नशीब. जेवणासोबत मी म्हणेल पाणी नाही तर नशीब प्राशन करून आला हा खेळाडू अजय पांढरे. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धाबा धावफलकावरती. नाही त्यांनी आशा सोडली होती त्याने पण तो चेंडू वायरला स्पर्श झाला त्यानंतर ते दोघे पळाले चेंडूवरती. यावेळेस चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. रनआउटची संधी असेल. चालेली मिस्टेक पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. मी म्हणेल हा अटेम्प्ट चांगला होता. बघा तुम्ही एका धाबेचा वाचवण्याचा प्रयत्न कराल तिथे सूरज केनीची विकेट होती. सूरज केनीची विकेट कधी प्रिशियस आहे एका धाबेपेक्षा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 10 या आकड्यावरती. 3 ओव्हरची मॅच. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. सूरज केनी आणि योगेश फालेकर ही A1 जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. खोडप्याचा बॉल. फटका इथे फसलाय. डाऊन द बॉल. फिल्डर आले मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला मिड विकेटला क्लिअर करत A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती.
यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर सगळी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर आपल्याला फसलेला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असेल, कॅच झाली कंप्लीट. अजयचं सेलिब्रेशन आपण पाहू शकतो. थोडंसं ॲग्रेशन मात्र गरजेचं आहे. जर तुम्ही पेसर असाल तुमच्याकडे ॲग्रेशन असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र बडी मसली चाल में या मॅचची गोल्डन विकेट सूरज केनी बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 आकड्यावरती. चेंडू देखील आतापर्यंत झालेले आहेत 5. यावेळेस चांगला चेंडू आहे. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त झाले आपण पाहू शकतो. जो मात्र दुसरं 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल 16 धावा 16 ऑन द बोर्ड. या षटकामध्ये एक षटकार जरूर खाल्ला, मात्र त्या व्यतिरिक्त एक डबल आणि 8 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 मैदानावरती तुषारच्या माध्यमातून मार्गस्थ होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या आकड्यावरती. MD स्पोर्ट्स खुटगर विपक्ष आपल्याला मॅच पाहायला मिळते. NK स्पोर्ट्स खांडवळ या 2 संघांमध्ये एक जबरदस्त ची मात्र लढत पाहायला मिळते. नो डाऊट ॲट ऑल. एकीकडे आपल्याला सावध एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे ठाणे रायगड मॅचमध्ये सातत्याने जो गोलंदाजी करतो 3 ते 4 वर्षापासून असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो किरण. तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. तर नुकताच झालेला ऑल इंडिया अंडर-24 मध्ये देखील आम्हाला आठवतंय सेमीफायनलची मॅच होती आणि रायझिंग स्टार भिवंडी या संघाला शेवटच्या बॉलवरती 5 धावांची गरज होती आणि तो मारलेला षटकार आणि सेमीफायनलमध्ये दाखल होऊन फायनलमध्ये तिकीट दिलं असा खेळाडू योगेश, जो सध्याच्या स्थितीमध्ये अगदी रेड आउट फॉर्म मध्ये खेळाडू आहे, असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू स्लॉट मध्ये होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. यावेळेस मी म्हणेल तारेला लागायचा लफडाच ठेवलेला नाहीये, कारण चेंडूने एलिव्हेशन फार जास्त घेतलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन क्रॉस मिड विकेटच्या दिशेला. एलिव्हेशन देखील चांगला आणि डिस्टन्स देखील बेमिसाल पाहायला मिळालं. षटकाराची मोहर धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 22 या आकड्यावरती. 2 षटकांमध्ये आल्या 16, या चेंडूवरती आल्या 6. तुषार थोडंसं प्रेशरमध्ये असेल, मात्र आता पाहूया कशा प्रकारची तो कामगिरी करेल. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉइंटला क्लिअर करत हा दमदार चौकार. 26 धावा धावफलकावर. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतो. शेवटचं अंतिम अखेरचं निर्माणीचं स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं हाणामारीचं षटक. दोन चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा ज्या मात्र खर्च केलेल्या आहेत गोलंदाज तुषारने. मात्र मैदानावरती आता कमबॅक करावा लागेल. तुषारच्या खांद्यावरती जबाबदारी या, मात्र जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी कधी करेल तो, हे मोठा प्रश्न आहे. फटका हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर एक्स्ट्रा कव्हरचे कौतुक करावं लागेल हृतिकचं.
अगदी या बॉलवरती त्याने पॉइंटच्या फिल्डरला डीप कव्हरमध्ये पाठवून दिलं आणि फलंदाजाची खेळी इथे समाप्त झाली आहे. योगेशची खेळी समाप्त. योगेश बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन होतोय. ह्याला म्हणतात मास्टर स्ट्रोक, जो मात्र खेळला गेला. मागील बॉलवरती पॉइंटच्या दिशेने चौकार आला. अगदी या बॉलवरती ते पाहिलं आणि त्यानंतर पॉइंटच्या फिल्डरला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये टिपेश बाउंड्री लाईनची पेट्रोलिंग करायला पाठवली आणि त्यानंतर असाच बॉल टाकला जेणेकरून फलंदाज संपूर्णपणाने त्या साईडला शॉट खेळण्यासाठी भाग पडतील. आणि त्यावरती फलंदाज इथून मात्र पवेलियनच्या दिशेला. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळेल. तीन चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. ते बोलतात आम्ही एक्स्ट्रा प्लेअर घेऊन खेळू. ते वाले त्यांचेच टीमचे एक्स्ट्रा प्लेअर आहेत. यांचे यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाट्याच्या माध्यमातून हा बॉल सीमा पलीकडे आलेला षटकार. धावसंख्या धावफलकावरती 33 या आकड्यावरती. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी झाली आहे. 17 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. तुषारवरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय. अजय पांढरेने जबरदस्त गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. ऋतिक दिबानेची अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र तुषारवरती आता खरपून समाचार घेत असताना किरण पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. वाईट बॉल. बघा पंचांशी वाद घालायचं नाही. रिव्ह्यू आहे आपल्याला. रिव्ह्यू घ्यायचा आपण घेऊ शकतो मात्र पंचांशी वाद घालायचं नाही. ओके. धावसंख्या धावफलकावरती 33 पाहायला मिळेल. 33 ऑन द बोर्ड. वाईट बॉल हा असेल तर मात्र 34 धावा धावफलकावरती ऍड होतील. यावेळेसचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑफच्या दिशेला. अनिकेतच्या माध्यमातून फिल्डिंग लाजवाब आहे. मैदानावरती 2 धावा तर कंप्लीट धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जे मात्र साऊंड पोचेल. छत्तीस धावा धावफलकावरती 37 धाव्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. चला स्पीडअप करायचं. 37चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय.
37 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. मैदानावरती सलामीची जोडी दाखल झालेली आहे. शुभम महाडिक आणि शुभम ज्युनियर असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. बॉलिंग मार्क वरती सावध एक्सप्रेस किरण पाटील आपण पाहू शकतो. 3 ओव्हरची मॅच 37 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. प्रीतम शेठ जोशी साहेब, JP शेठ म्हणतात की मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. शुभम ठाणगे आणि शुभम महाडिक असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती शुभम ठाणगे, ऑन स्ट्रायकिंग एंडवरती शुभम महाडिक, बॉलिंग मार्क वरती किरण पाटील. सावध एक्सप्रेस कॉर्टेल ऑफ भिवंडी म्हणून ज्याची ओळख आहे असा खेळाडू पाहायला मिळतोय. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया याच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. पहिला बॉल हो करायचा प्रयत्न जरूर होता. एकदा बाद. टीमची टोटल धावफलकावरती ओपन होईल. एक धावची मात्र धावफलकावरती. आता मात्र शुभम महाडिक पाहायला मिळतोय जो जबरदस्त टेक्निकसाठी ओळखला जातो. बॅटिंग करत असताना तंत्रशुद्ध फटकेबाजी, टेक्निकल बॅटिंग करणारा खेळाडू शुभम महाडिक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये, मिड विकेटचा फिल्डर कॅच कंप्लीट करेल. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. शुभम महाडिकची खेळी इथे समाप्त. गोलंदाज सय्यर, गोलंदाजी ट्रॅक वरती किरण. स्ट्रायकिंग एंड वरती ऋतिक. पाहूया ऋतिकच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. हे षटक देखील तितकंच महत्वाचं असेल. यावेळेस हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्याची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धाव आपल्याला फक्त आणि फक्त एक पाहायला मिळेल. वन ऑन द बोर्ड. RG स्पोर्ट्स शहापूर, कॅप्टन RG स्पोर्ट्स शहापूर चला येऊन उपस्थित दाखवायची आहे, रिपोर्टिंग करायचं. RG स्पोर्ट्स शहापूर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बघा पंचांची वाद घालू नका. येस रिव्ह्यू करायचं, रिव्ह्यू करू शकता. येस तिसऱ्या पंचांची मागणी. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. यावेळेस सॅमड केलाय. डीप मध्ये फिल्डर असतील. कॅचची संधी. या मॅच मध्ये विजयाचा अंतर कापणारी विकेट. आणि आता
विजय जो मात्र दूरवर जात असताना MD स्पोर्ट्स कुडगर साठी. ऋतिकची खेळी समाप्त. गणेश पाहायला मिळेल. चला गणेश लवकरात लवकर जायची विनंती असेल. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. 1 रन ऑन द बोर्ड. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील मिड विकेट क्षेत्रामध्ये. कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेट्स होत असताना पतन बॅक टू बॅक दुसरा मोठा हादरा बसलाय बॅटिंग करत असताना MD स्पोर्ट्स कुडगर संघाला. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होत असताना समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र फक्त आणि फक्त एकी आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 धाव धावफलकावरती आहे. अनुज जाधव पाहायला मिळेल एनआट नंबर 5 5व्या क्रमांकावरती. तर सूरज केनी आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया सूरजच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल या दुसऱ्या षटकामध्ये. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक फिल्डर. डीप मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आणि मिड विकेट मध्ये फिल्डर. लॉंग ऑफ मध्ये सर्वात घातक प्लेयर साहिल पाटील. यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल साहिल असतील. कॅच कंप्लीट झाली. विकेटचं पतन झालं. अजून एक फलंदाज मात्र बाद होतील. पहिल्याच बॉल वरती सूरजने एक चारा टाकला होता. ट्रॅप रचला गेला होता फिशेप मध्ये उडवण्यासाठी. अगदी तेच पाहिलं. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते साहिल. डाऊन द बॉल कॅच कंप्लीट केली. हर्ष डोंगरे मॅन फ्रॉम खुडगर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. इनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरती. सहा धावा धावफलकावरती. 1 धाव धावफलकावरती आहे. माफ करा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6व्या क्रमांकाचा फलंदाज हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. नॅट नंबर 6 आपल्याला पाहायला मिळेल. कोलवडाप्याचा बॉल जरूर होता सूरजच्या माध्यमातून. डॉट बॉल शिवत असताना समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय अगदी स्थिर आहे स्थगित आहे. 1च धाव धावफलकावरती. यश नेमाडे सरांना जरा बरं वाटत असेल असा स्कोरबोर्ड पाहिल्यानंतर. एक RCB कडे रेकॉर्ड आहे आणि एक यश सरांकडे रेकॉर्ड आहे. मात्र यावेळेस पूल केला. 1 धाव अर्जित होईल. धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ जो मात्र दुसरं सूरज खैनी आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर सूरजच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे.
यावेळेस चेंडू बॉडीला ब्रश झाला, स्पर्श झाला आणि त्यानंतर हा चेंडू निर्धाव आहे. हा चेंडू डॉट आहे. असंख्य स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळते दोन्ही आकड्यावरती. चेंडूचा विचार केला चेंडू देखील 4 झालेत. 2 चेंडूचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही शिल्लक आहे. हॅमेड केला यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल तर कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक देखील पुढे जाईल. 3 आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक. स्लोवर वन टाकायच्या प्रयत्नामध्ये. वाव, ब्युटिफुल, क्या बात आहे. सूरज पण असतोय. सगळ्यांचे डोळे मोठे झाले असतील जे झोपले असतील त्यांचे. कोलो टप्प्याचा बॉल. चांगला चेंडू कमबॅक करत असताना या बॉलवरती फ्री हिट तरी काय मारू असा प्रश्न फलंदाजाने स्वतःला विचारला असेल. हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती 4. शेवटचा आपल्याला पाहायला मिळतो षटक मार्गस्थ योगेश यांच्या माध्यमातून. सहा चेंडू 33 धावेची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. योगेश आहेत बॉलिंग मार्क वरती तयार. फटका यावेळेस फसला होता चेंडू हवेमध्ये आणि मैदानावरती हॉटस्पॉट्स च्या दिशेला आपल्याला पाहायला मिळेल. पोझिशन वरती लॉंग ऑन क्षेत्रामध्ये साहिलच्या माध्यमातून झेल टिपण्यात आली आहे. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. नवीन बॅटर मैदानावरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. 7व्या क्रमांकावरती अनिकेत पाहायला मिळतो. अजूनही 5 चेंडू आणि 33 धावेची गरज. विजयाचं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र अवघड आहे एमडी स्पोर्ट्स खुटगरसाठी. 5 गडी बाद 4 असं वाटतं की फुटबॉलचा स्कोर कार्ड आपण पाहतोय. यावेळेस फटका इथे लाजवाब पाहायला मिळेल. सिक्सर किंगच्या बॅट मधून आलेला षटकार हॅमर केला होता आणि अनिकेतच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. दुसऱ्या दिवशी देखील अनिकेत आपल्याला पाहायला मिळाला. मड संघाकडून खेळत असताना जबरदस्त कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. अवांतरशी धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळते. 11 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस स्विचिट अटेम्प्ट होता. अनिकेत सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे. ड्रीम 11 मध्ये देखील 1,70,000 आताच जिंकलेला. रिसेंट इन दिस वीक याच हप्त्यामध्ये. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. सूरज येतील मात्र योगेशने इथे झेल सोडली आणि रनआउटचा प्रयत्न. मात्र 2 धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. पळा पळा 15-20 पळा. अजून 25-30 पळा. पळा पळा 10-15 पळा. 3 धावा कंप्लीट आहेत. धावसंख्या धावफलकावरती 14.
14 धावा धावफल का बरं यावेळेस हा चेंडू निर्धाव, चेंडू डॉट. शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक आहे, फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. RG स्पोर्ट्स शहापूर चला मॅचसाठी रेडी राहायचं आहे. RG स्पोर्ट्स शहापूर मॅचसाठी रेडी राहायचं आहे आपल्याला, ही विनंती असेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर येथील कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालीत बाद. विकेट्स होत असताना पतन मात्र आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. अगदी सेमीफायनलमध्ये दाखल होणारा हा दुसरा चौथा संघ, आय थिंक सो या चौथा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि ओपन हा मधून हा आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र NK स्पोर्ट्स खांडवळ. म्हणून मॅचच्या दिशेला बनणार आहोत. विदाउट एनी डाऊट किरण असतील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. विथ द बॅट देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन आणि विथ द बॉल देखील जबरदस्त कामगिरी, तेच आपल्याला पाहायला मिळतील. KP किरण आपल्याला पाहायला मिळतील मॅन ऑफ द मॅच.